श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खरंच खूप महत्त्वाची ठरणारी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. तर बघा, आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती गुरुवार संबंधी असणार आहे. कारण आत्ता येणारा जो गुरुवार आहे तो खूप खास मानला गेलेला आहे. त्याचं कारण असं की बघा, दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि प्रत्येकाच्या घरी दिवाळीची लगबग सुरू झालेली आहे. मग ती खरेदी असू द्या किंवा दिवाळीत सेवा कुठल्या करायच्या याविषयी असू द्या, प्रत्येकाच्या घरी ह्या गोष्टींची माहिती घेतली जात आहे आणि तशा गोष्टी करण्यासाठी प्रयत्न देखील सुरू झालेले आहे. पण या लगबगीमध्ये आपल्यासाठी एक शुभ योग चालून आलेला आहे. याकडे फारसं कुणाचंही लक्ष नाही आणि तो योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग. तर दिवाळी सुरू होण्याच्या अगोदर येत्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे आणि त्यामुळे या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला काही खास गोष्टींची खरेदी करायची आहे, ज्याचा वापर आपण अर्थात दिवाळीमध्ये देखील करणार आहेत आणि नक्कीच आणि नक्कीच ह्या सेवा ह्या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी देखील मदत मिळणार आहे. कारण पुष्य नक्षत्र म्हटलं तर खूप शुभ मानलं गेलं आहे आणि जेव्हा ते गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग मानला जातो. त्यामुळे या दिवशी केलेली खरेदी, या दिवशी केलेली सेवा कधीही वाया जात नाही. या दिवशी आपण जे काही काम करतो त्याला यश प्राप्त होत असतं. त्यामुळे हा जो योग आहे तो चुकवायचा नाही. आता गेल्या महिन्यातही गुरुपुष्यामृत योग येऊन गेला. ज्यांची कोणाची सेवा झालेली नसेल त्यांनी नक्कीच या गुरुवारी या गुरुपुष्यामृत योगावर त्या सेवा करायच्या आहे आणि त्या वस्तू तुमच्या घरात नसतील तर त्या देखील घरी घेऊन यायच्या आहे. तर चला जाणून घेऊया आपल्याला कुठल्या गोष्टींची खरेदी करायची आहे. तत्पूर्वी पुष्य नक्षत्र कधी लागत आहे, कधी संपत आहे हे आपण जाणून घेऊया. तर बघा, पुष्य नक्षत्राची सुरुवात 24 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11:45 सुरू होत आहे. तर 25 ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारी दुपारी 12:31 सुमारास हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो संपणार आहे. म्हणजे काय, तर गुरुवार आपल्याला संपूर्ण मिळत आहे. बऱ्याचदा मध्यरात्री गुरुपुष्यामृत योग सुरू होतो आणि त्यामुळे आपल्याला वस्तूंची खरेदी करणं शक्य होत नाही, सेवा देखील करणं शक्य होत नाही. पण लक्ष्मी मातेच्या कृपेने आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने हा जो गुरुवार आलेला आहे तो आपल्याला संपूर्ण गुरुपुष्यामृत योगाचा मिळत आहे. त्यामुळे आपण दिवसभरामध्ये कधीही या वस्तूंची खरेदी करू शकतो. तर सुरुवात 11:45 सुरू होत आहे, हे लक्षात घ्या. आता कुठल्या वस्तूंची खरेदी करायची आहे ते आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम गुरुपुष्यामृत योगावर सोनं खरेदी करायला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की कमीत कमी 1 मिलीग्रॅम का होईना आपल्या घरामध्ये गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी करायचं आणि हे सोनं साचल्यानंतर त्याची एखादी वस्तू बनवायची. असं म्हटलं जातं की गुरुपुष्यामृत योगावर खरेदी केलेलं सोनं कधीही विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ येत नाही. त्यामुळे आपल्याला सोनं खरेदी करायचं आहे. पण आता सोनं खरेदी करायचं म्हटलं तर बाजारातून कोथिंबीर आणण्या इतकं ते स्वस्त नाही किंवा ते इतकं शक्यही नाही. त्यामुळे सोन्यापेक्षाही अशा काही मौल्यवान वस्तू असतात ज्यांची खरेदी आपण करू शकतो. पण तरीही जर शक्य झालं तर सोनं थोडं का होईना खरेदी करण्याचा प्रयत्न करा. आता सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर त्यानंतर आपण चांदीच्या वस्तू देखील खरेदी करू शकतो. चांदीच्या वस्तूंमध्ये तुमच्या घरामध्ये जर मुलगी असेल तर तिच्यासाठी तुम्ही पैंजण घेऊ शकतात, कानातल्या बाळ्या घेऊ शकतात किंवा हातातले कडे घेऊ शकतात. चांदीची चैन देखील तुम्ही घेऊ शकतात. जे तुम्हाला शक्य होणार आहे ते तुम्ही घेऊ शकतात. या व्यतिरिक्त देवघरासाठी लागणारं चांदीचं निरांजन असतं, चांदीची लक्ष्मी मातेची मूर्ती असते. जे तुम्हाला करणं शक्य होणार आहे, जे घेणं शक्य होणार आहे ते तुम्ही अर्थात घेऊ शकतात. त्यानंतर या दिवशी घर खरेदी, वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी जसं की टीव्ही, फ्रीज या वस्तूंची देखील खरेदी केली जाते. ज्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहे त्या खास गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचा प्रयत्न करा. आता ह्या झाल्या सगळ्या महागड्या वस्तू. आता प्रत्येकाला ह्या वस्तू घेण्याची इच्छा तर असते, परंतु जर खिशात पैसा नसेल, आर्थिक परिस्थिती नसेल तर आपण ह्या वस्तूंची खरेदी इच्छा असूनही करू शकत नाही. त्यामुळे असं आपण काय करू शकतो जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता देखील येईल आणि ती अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करेल. तर अशाच वस्तू आता आपण जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे बऱ्याच जणांच्या घरी आता श्रीयंत्र आलेलं देखील आहे. पण क्वचित कुणाच्या घरी अजूनही जर श्रीयंत्र नसेल तर तुम्हाला या योगावर श्रीयंत्राची खरेदी आवर्जून करायची आहे. आता माझ्या देवघरामध्ये जे छोटंसं श्रीयंत्र आहे त्याची किंमत होती 1100 रुपये. आता थोडंफार त्यामध्ये वाढ झाली असेल तरीही फार तर तुम्हाला ते 1200-1300 पर्यंत सहज मिळून जाईल. आता ही रक्कम देखील तुम्हाला मोठी वाटू शकते, पण बघा, याच रकमेमध्ये आपण विविध प्रकारच्या गोष्टी घेत असतो. साड्या म्हणा किंवा इतर वस्तू म्हणा आपण घेतच असतो.
पण त्या वस्तूंना थोडंसं बाजूला ठेवून जर आपण श्रीयंत्राची खरेदी केली आणि त्याला सिद्ध करण्यासाठी घरामध्ये जर काही सेवा केल्या तर हे श्रीयंत्र आपल्याला भरभराट करण्यासाठी मदत करणार आहे। त्यामुळे आवर्जून श्रीयंत्राची खरेदी करा। त्यानंतर श्रीयंत्र आलं म्हणजेच आपल्याकडे कमलगट्ट्याची माळ ही असायलाच हवी। लक्ष्मी मातेला कमळाची फुलं वाहिली जातात आणि जेव्हा आपण 108 फुलं लक्ष्मी मातेला अर्पण करतो तेव्हा लक्ष्मी माता आपल्याला भरभरून आशीर्वाद देते। पण दररोज आपल्याला कमळाची फुलं मिळणं अशक्य आहे। त्यामुळे कमलगट्ट्याची माळ म्हणजेच काय तर कमळाच्या बियांपासून बनलेली जी माळ आहे ती आपल्याला श्रीयंत्राभोवती ठेवायची आहे, जेणेकरून लक्ष्मी मातेला आपण कमळ अर्पण केले आहे असं त्या ठिकाणी मानलं जातं आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो। त्यामुळे श्रीयंत्र कमलगट्ट्याची माळ आपल्या घरामध्ये असायलाच हवी। कमलगट्ट्याची माळ 108 मण्यांची देखील मिळते आणि 27 मण्यांची देखील मिळते। 27 मण्यांची माळ जर तुम्ही घेतली तर ती तुमच्या श्रीयंत्रावर ठेवण्यासाठी उपयोगात येईल। त्यामुळे आवर्जून ह्या दोन गोष्टी आपल्याला घ्यायच्याच आहे। त्यानंतर गजांत लक्ष्मी। गजांत लक्ष्मी म्हणजे काय तर हत्तींची जोडी। ही जरी तुमच्या देवघरात नसेल तर तुम्ही ह्या गुरुपुष्यामृत योगावर घरी घेऊन येऊ शकतात। लक्ष्मी मातेच्या फोटोमध्ये तुम्ही दोनही बाजूला बघू शकतात की हत्ती असतात। तशाच प्रकारची गजांत लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये असेल तर भरभराट होण्यासाठी मदत मिळते। त्यानंतर गाय वासराची मूर्ती। गाय वासराची मूर्ती जर तुमच्या घरामध्ये नसेल तर ह्या गुरुपुष्यामृत योगावर गाय वासराची मूर्ती खरेदी करून आणा। खरेदी करताना शक्यतो पंचधातूची आणा। आता या ठिकाणी चांदीची देखील घेतली जाते, पण ते शक्य नसेल तर पंचधातूची तुम्ही घेऊ शकतात। फार फार तर ती तुम्हाला 100, 120 ते 150 रुपयांपर्यंत सहज मिळून जाईल। तर अशा पद्धतीची गाय वासराची मूर्ती आपल्या देवघरामध्ये आणली तर वसुबारसच्या दिवशी आपल्याला तिची पूजा देखील करता येणार आहे। आणि दररोज जर आपल्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती ठेवून आपण तिची पूजा केली इतर देवांप्रमाणे तर निश्चितच गाय म्हटलं तर 33 कोटी देवदेवतांचा वास त्यामध्ये असतो आणि तिचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला जर चांदीची लक्ष्मीची पावलं घ्यायची असतील तुमच्या उंबरठ्यासाठी तर ती आवर्जून गुरुपुष्यामृत योगावर घ्या। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे काय तर हळद। हळद ही गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला मदत करत असते। हे आपण अनेक व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे। त्यामुळे तुमच्या घरात हळद असली तरीही या दिवशी गुरुपुष्यामृत योगावर हळद आवर्जून खरेदी करा। आता हळद म्हटलं तर पिवळ्या रंगाची हळद असते, त्याच पद्धतीने काळ्या रंगाची देखील हळद असते। काळ्या रंगाची हळद जर आपण आपल्या जवळ बाळगली तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला मदत मिळते। आता लक्ष्मी प्राप्तीसाठी मदत मिळते म्हणजे आपोआप कुठूनही पैसा येत नाही, तर आपण जे काही काम करतो त्याला यशप्राप्ती होण्यासाठी भरभराट होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। तर अशा प्रकारे काळी हळद देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। त्यानंतर मीठपुडी। बघा मीठपुडी म्हटलं तर बघा मिठाशिवाय आपल्या जेवणाला चव येत नाही, तशाच पद्धतीने मिठाशिवाय आपल्या जीवनाला देखील काहीही अर्थ उरत नाही। त्यामुळे मीठ म्हटलं तर लक्ष्मीचं रूप आपण मानत असतो। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण ह्या मिठाच्या पुडीची पूजा देखील करत असतो। त्यामुळे अशा प्रकारे जर एक मिठाची पुडी आपण गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्रावर खरेदी करून आणली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी नांदण्यासाठी मदत होणार आहे। त्यासोबतच आपण लवंगांची खरेदी करू शकतो। हे जे मीठ आपण खरेदी केलं आहे त्यामध्ये आपण 2 ते 3 लवंगा देखील टाकून द्यायच्या आहे। अशा प्रकारे आपल्यावर लक्ष्मीची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। आपला जो शुक्र ग्रह आहे तो देखील मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते। त्यानंतर शंख। शंख म्हटलं तर विष्णू भगवानांना अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण विष्णू भगवानांची आवडती वस्तू देवघरात ठेवतो तेव्हा लक्ष्मी माता देखील आपल्यावर प्रसन्न होते। कारण शंख म्हटलं तर लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि त्यामुळे अशा प्रकारे जर आपण शंखाची स्थापना गुरुपुष्यामृत योगावर आपल्या घरामध्ये केली तर निश्चितच त्याने आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी मदत मिळणार आहे। त्यानंतर तुमच्या देवघरातील जी कुठली गोष्ट घ्यायची बाकी असेल आणि ती तुम्हाला लवकरात लवकर घ्यायची असेल तर गुरुपुष्यामृत योगाची संधी सोडू नका। गुरुपुष्यामृत योगावर ती कुठलीही जी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे ती घरी घेऊन या, तिची स्थापना करा। मग त्यामध्ये कुबेर यंत्र असू द्या, श्रीयंत्र असू द्या, घंटा असू द्या, शंख असू द्या किंवा एखादा फोटो जर तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर तो देखील तुम्ही या दिवशी घेऊ शकतात। किंवा एखादा ग्रंथ आहे जो तुमच्याकडे नाही पण खूप दिवसांची घेण्याची इच्छा आहे तर ह्या दिवशी नक्कीच तुम्ही घेऊन येऊ शकतात। या व्यतिरिक्त देवांना लागणारी जी आसन आहे किंवा स्वामींसाठी आपण जी वस्त्र घेतो ती देखील जर तुम्हाला घ्यायची असेल तर ती गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करायला काहीही हरकत नाही। कारण मोठमोठ्या वस्तू घेणं प्रत्येकाला शक्य नाही, पण छोट्या छोट्या वस्तू जरी आपण या दिवशी खरेदी केल्या तर त्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळणारच असतं। आता 5 रुपयाची वस्तू अशी कुठली आहे ज्याने आपल्या घरामध्ये भरभराट होणार आहे तर ती म्हणजे कवडी। हे बघा लक्ष्मी मातेला कवड्या अतिशय प्रिय आहे।
कवड्यांच्या अनेक प्रकारच्या सेवा आपण इथून मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेल्या आहे आणि अजूनही जर तुम्ही कवड्यांची एकही सेवा केलेली नसेल आणि ह्या दिवाळीसाठी जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा करायच्या असतील तर गुरुपुष्यामृत योगावर 5 रुपयाची एक कवडी घरी घेऊन या आणि तिची सेवा करा। आपल्या देवघरामध्ये जर कवड्या अशा प्रकारे ठेवल्या किंवा आपल्या तिजोरीमध्ये आपल्या पाकिटात पूजा केल्यानंतर ती जर कवडी ठेवली तर आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी मदत होते। आपली नोकरी असेल, आपला व्यवसाय असेल, त्या ठिकाणी त्या कवडीमुळे आपल्या नोकरीमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। तर अशा प्रकारची 5 रुपयाची कवडी तुम्ही घरी घेऊन येऊ शकतात। आता कवड्या घेताना एकच कवडी घ्यायची का? तर हे बघा, तुम्हाला एक कवडी घ्यायची असेल तर ती तुम्हाला 5 रुपयाला सहज उपलब्ध होईल। पण कवड्या घेताना एकतर तुम्ही 1 घ्या, 3 घ्या, 5 घ्या, 7 घ्या किंवा 11 घ्या किंवा 21ही घ्या, पण घेताना विषमच संकेत घ्यायचे आहे हे लक्षात घ्या। त्यामुळे अशा प्रकारे ही 5 रुपयाची वस्तू आपल्या घरी घेऊन या, आपल्या देवघरामध्ये तिची स्थापना करा किंवा तिजोरीत ठेवा आणि अशा प्रकारे लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यांची खरेदी करा। आता ह्या सगळ्याच वस्तू घ्यायच्या का? तर हे बघा, जे जे तुम्हाला घेणं शक्य होणार आहे तेच तुम्ही या ठिकाणी घ्यायचं आहे। पण कुठलीही वस्तू आपण घेतल्यानंतर ती वस्तूच असते जेव्हा आपण तिची देवघरात स्थापना करतो, सातत्याने त्यावर सेवा करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या सिद्ध होत असतात आणि तेव्हाच आपल्याला सकारात्मक बदल दिसून येतात। नाहीतर मग आपण श्रीयंत्र म्हणा, कुबेर यंत्र म्हणा देवघरात आणतो, पहिल्या दिवशी आपण त्याची पूजा करतो आणि वर्षानुवर्षे त्याच्याकडे बघत नाही, त्यावर सेवा करत नाही आणि मग तरीही आपण अपेक्षा करतो की आपल्या घरात भरभराट होईल, तर असं होत नाही। प्रत्येक वस्तूची सेवा केली गेली पाहिजे। प्रत्येक वस्तूवर आपण जर सेवा केल्या तरच त्याचे आपल्याला सकारात्मक बदल दिसून येतात। तर स्वामी भक्त हो, या गुरुपुष्यामृत योगावर 5 रुपयाची ती एक वस्तू खरेदी करा, त्यासोबतच जे जे तुम्हाला करणं शक्य होणार आहे ते करा। या व्यतिरिक्त सेवा देखील करा। सेवा केल्याने देखील त्याचं जे फळ आहे ते आपल्याला 10,000 पटीने मिळत असतं, हे लक्षात घ्या आणि सेवेचा अनुभवही घ्या। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।